आपण जे कपडे घालतो ना, त्या प्रत्येकाची कहाणी असते. चला तीच पाहूया. आपल्या कपाटात तर कपड्यांची एक वेगळीच दुनिया असते, नाही का? पण कधी विचार केलाय आपल्याला कपड्यांची इतकी गरज का असते? ऊन असो, थंडी असो किंवा पाऊस, कपडे हवामानापासून आपलं संरक्षण करतात. म्हणजे हे कपडे आपली दुसरी त्वचाच आहेत, जी प्रत्येक ऋतूत आपल्याला जपते. अच्छा, मग गरज तर कळली, पण हे कपडे बनतात कसे? ही गोष्ट सुरू होते धाग्यापासून आणि मग त्याचं कापड विणलं जातं. आधी कच्च्या मालापासून धागा बनवतात आणि मग तो धागा मागावर विणला जातो. आणि याच सोप्या पद्धतीतून तयार होतं कापडांचे एक सुंदर जग. आपल्या भारतात तर या कलेची खूप सुंदर उदाहरणं आहेत. प्रत्येक भागाची स्वतःची ओळख आहे. जसं की बनारसी सिल्क, त्याच्या अप्रतिम नक्षीकामासाठी ते ओळखलं जातं. आणि दक्षिणेकडच्या त्या सुंदर चमकदार कांजीवरम साड्या आठवतात. गुजरातच्या पटोला साड्यांची डिझाईन्स तर बघा किती वेगळी आहेत. अगदी आपल्या महाराष्ट्रातच पहा ना, पैठणी साडी, सोलापुरी चादर, किती विविधता आहे. म्हणजे कपडे फक्त गरज नाहीयेत, तर ती त्या जागेची, तिथल्या संस्कृतीची ओळख आहे. पण कपडे नेहमीच असे होते का? नाही. मग याची सुरुवात झाली तरी कशी? कपड्यांचा हा प्रवास खरं तर माणसाच्या प्रगतीचीच कहाणी सांगतो. विचार करा, झाडांच्या पानांपासून ते आजच्या शिवलेल्या कपड्यांपर्यंत केवढा मोठा बदल आहे हा. म्हणूनच कपडे फक्त एक गरज नसून आपली ओळख आणि संस्कृती दाखवतात. आपल्या प्रत्येक कपड्यामागे एक मोठी गोष्ट दडलेली आहे. मग आजच्या पोशाखाची गोष्ट काय आहे?